मानसी सामाजिक शैक्षणिक संस्था पुरस्कृत येस नॅपकिन बुके हाऊस 3 वर्षापूर्वी स्थापन झालं आणि एक चांगली गोष्ट चालू होण्यासाठी काहीतरी वेगळ्या घटना घडतात आयुष्यामध्ये, म्हणून आपण सकारात्मक विचार करतो आणि त्याच्यातून जन्म झाला येस नॅपकिन बुके हाऊसचा. एक शॉर्टकटमध्ये सांगेल, तब्येत खराब होती, संसार उघड्यावर पडतो की काय असं वाटलं आणि मनामध्ये कल्पना आली. मानसीला बोललो, सौभाग्यवती सविता आहे की आपण काहीतरी बिझनेस केला पाहिजे. जीवनदीपचा तर भरपूर केला, पण येणाऱ्या काळामध्ये तेवढे पेन्शनमध्ये तुमचं भागणार नाही, कारण माझी बीपीची गोळी ऑलरेडी चालू झाली होती. म्हणून आम्ही ह्या बिझनेसमध्ये उतरलो. आणि खरं सांगतो प्रामाणिकपणे, ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं मी, स्वप्नाली मॅडम समोर आहेत, त्या क्षेत्रानेच मला पहिलं उचलून घेतलं. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येस नॅपकिन बुके वापरला गेला आणि तिथे प्रोत्साहन मिळालं. म्हणून आज 3 वर्षामध्ये जवळपास 22 लाख ग्राहकापर्यंत आपण पोहोचलोय. ही आपल्या जमेची बाजू आहे. त्याच्यामध्ये मानसीची जे कौशल्य आहे, स्वतः ती मास्टर्स करते, पिले कॉलेजमध्ये फायनल इयरला आहे. मग तो नवीन न्यू जनरेशन न्यू आयडियाज अशा पद्धतीने तिने इम्प्लिमेंट केल्याने जवळपास 58 व्हरायटीज येस नॅपकिन बुकेमध्ये आणल्या. आणि बाप सवाई बेटा म्हणतात, तिकडे बाप सवाई बेटी आहे माझी, असं मला वाटतं. एकदा जोरदार टाळ्या मानसीसाठी, कारण ती थांबली नाही. तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. बऱ्याच वेळा ती कॉलेजमध्ये असते. मी आमच्या बायकोला मोबाईल उशिरा दिला, कारण मोबाईल दिला की आपल्या संसाराचं वाटोळं होतं, असं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. पण तो माझ्या बाबतीमध्ये झाला नाही. मी ठामपणे सांगतो, कारण येस नॅपकिन बुकेचा ऑनलाईनचा बिझनेस खरी धुरा सांभाळते माझी सौभाग्यवती सविता गोरखनाथ पोळ. सर्वांनी तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. पहिल्यांदा मंचावरती बसली आहे. मी तो कॉन्फिडन्स बिल्डअप झाला त्याच्यामध्ये, असं मला मी ग्राह्य धरतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हा येस नॅपकिन बुके या मायले की आणखी पुढे घेऊन जातील आणि समाजाची भूक भागवतील. भूक मी अशा अर्थाने म्हणतोय, कारण येस नॅपकिन बुकेचं स्लोगन आहे, आता आनंद मिळवा समारंभाच्या नंतर आहे. आणि तो येस नॅपकिन बुके समारंभाच्या नंतर आनंद येतो, कारण त्याच्यामध्ये आहे नॅपकिन. काय आहे? नॅपकिन. मी फार पुढे जात नाही. खूप खूप धन्यवाद. मी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये सांगतो. आपला मेन पाहुणे जे आपल्यासाठी आवर्जून इकडे उपस्थित राहिले त्यांचा सन्मान झाला आहे. आणि थोडंसं मी प्रत्येक पुरस्कार प्राप्त व्यक्तीला, महिला भगिनींना मी सांगू इच्छितो की आपण कार्यक्रम वेळेत संपवणार. मला माहिती आहे कौटुंबिक जबाबदारी पार पडताना काय धनुष्य पेलायला लागतं आणि ते सर्व धनुष्य पेलून तुम्ही इथे सगळ्या अडचणी दूर सारून इथे माझ्या विनंतीला मान देऊन हा पुरस्कार घेण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित राहिलात. पण आपण म्हणतो ना की काहीतरी चांगलं, आजकाल कसं झालं आहे, नवीन ट्रेंड आहे, थालीमध्ये बरोबर 50 आयटम आहेत, पण स्टार्टर पाहिजे सर्वांना, बरोबर आहे की नाही? आणि तो स्टार्टर द्यायचं काम की कविता.comची टीम करेल असं मला वाटतं. आणि त्यांचा कार्यक्रम नियोजित वेळेत ते संपवतील अशी त्यांना विनंती करतो. आणि हा माईक ज्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला ते सन्माननीय लांडगे पाटील साहेब यांच्याकडे देतो आणि पुढचा कार्यक्रम ते कंटिन्यू करतील. तो कार्यक्रम संपला कविता.comचा की आपल्या ज्या महिला भगिनी आहेत, मुख्याध्यापिका आहेत, मी थोडक्यात सांगेल तुम्हाला. कामोटेच्या शाळामध्ये जवळपास 17 शाळा आहेत आणि त्या 17 शाळामध्ये 14 महिला मुख्याध्यापिका, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांचं कौतुक करायला तेवढ्याच संख्येने पुरुषही उपलब्ध आहेत. तुम्ही असं म्हणू नका की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे महिला असते. आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. म्हणूनच की काय मानसी सामाजिक शैक्षणिक संस्था आज एवढा रंगारंग कार्यक्रम इथे संपन्न करत आहेत. आणि पुढे आणखी न जाता मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर योग्य नियोजित वेळेत आपण हा कार्यक्रम संपवू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी सन्माननीय पाटील सरांना विनंती करतो की आपल्या टीमला मी वरती बोलवायचे, मी त्यांचा सत्कार करतो आणि कार्यक्रम पुढे घेऊया आपण. मी टीमची नावं घेतो 2च मिनिटांमध्ये. सर, सर्व टीमने तयारीत राहायचंय. सन्माननीय प्रसाद माळी, रुद्राक्ष पाठारे, माधवी मोतिर्ली, जयेश शिंदे, शंकर गोपाळे सर, अक्षदा गोतावी सर आणि अनुकूल माळी सर, या सर्वांनी स्टेजवरती यायचे. त्यांचा येस नॅपकिन बुकेतर्फे आणि मानसी सामाजिक शैक्षणिक संस्थेचे आपण छोटेखानी सत्कार घेऊन कार्यक्रम इथेच कंटिन्यू करूया. गोसावी मॅडम त्यांनी पण या पटकन जरा लवकर प्लीज. मी आमदार पनवेलकर सरांना विनंती करतो की त्यांनी एका टीम मेंबरचा स्वागत करायचे.